हरिओम, मी स्वप्नाली वीरा गायकवाड, बारामती उपासना केंद्र, जिल्हा पुणे। बापूंनी माझ्या आयुष्यात खूप सारे अनुभव दिले आहेत, पण त्यातला सगळ्यात मोठा अनुभव माझ्या मम्मीचा लास्ट इयरमध्ये म्हणजे 2022मध्ये माझी मम्मी खूप आजारी होती, खूप आणि वेळ अशी होती की शनिवार रविवार असल्यामुळे सगळे हॉस्पिटल्स वगैरे सगळं बंद होतं आणि मम्मीला कुठे न्यायचा हा प्रश्न होता। त्याच वेळेस माझी बहीण जिथं म्हणजे लॅब टेक्निशियन आहे, माझी बहीण तेच डॉक्टर त्यांच्या थ्रू मिळाले, मयुरीच्या थ्रू, म्हणजे मयुरी नाव आहे तिचं। मग आम्ही त्या मम्मीला तिकडे नेलं आणि मम्मीला खूप ताप वगैरे खूप सर्दी, ताप, खोकला खूप होता आणि सगळ्या टेस्ट वगैरे पण केलेल्या, डेंग्यूची केलेली, निमोनिया वगैरे सगळ्या टेस्ट केलेल्या, पण डॉक्टरांना पण कळत नव्हतं की एवढ्या टेस्ट सगळ्या निगेटिव्ह येऊन की नक्की काय झालं म्हणून। मग नंतरनं शेवटला डॉक्टरांनी सांगितलं की कोरोना टेस्ट करायची। मग कोरोना टेस्ट करायला लावलेली आणि मम्मीला BP असल्यामुळे मम्मीला सांगायचं कसं की कोरोना टेस्ट करायची वगैरे, म्हणून आम्हाला हा प्रश्न पडलेला। मम्मी खूप घाबरायची आणि मम्मीला असं थोडंसं पण काही टेन्शनचं सांगितलं की मम्मी खूप घाबरती, चक्कर वगैरे येते, BP खूप वाढतो, असा दम वगैरे लागतो, बेशुद्ध वगैरे पडते, त्यामुळे आम्ही मम्मीला काहीच सांगितलं नाही। पण सिच्युएशन अशी होती की ज्या हॉस्पिटलमध्ये मम्मीला ॲडमिट केलेलं त्याच हॉस्पिटलचा नियमच होता की प्रत्येक जण जो ॲडमिट होईल त्याची कोरोना टेस्ट करावीच लागेल। मग आधी ब्लड वगैरे सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता। मग CRPची टेस्ट करायला सांगितली। CRPचा स्कोर 80च्या पुढे होता आणि मग आम्ही खूप घाबरलो की मम्मीला कसं सांगायचं की आता तू कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हणून। मग CRPचा स्कोर 80च्या पुढे आल्यामुळे खूप आम्ही पण घाबरलेलो। मग डॉक्टरांनी सांगितलेलं की कोरोना टेस्ट करावीच लागेल कुठल्या पण परिस्थितीत। मग कोरोना टेस्ट केली मम्मीची। आम्ही 1 तास बापूंच्या फोटोजवळ घरी बसलेलो की बापू, नामस्मरण करत बसलो की बापू प्लीज काही पण करा, पण माझ्या मम्मीची टेस्ट निगेटिव्ह येऊ द्या। खूप प्रयत्न करत होतो आम्ही आणि 1 तासाने बरोबर माझ्या बहिणीचा फोन आला की ताई कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, घाबरायचं काहीच कारण नाही आहे म्हणून। हरिओम, श्रीराम, अंमज्ञ।